नमस्कार मंडळी, मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार. बघा, तुम्हाला थंबनेलवरून क्लिअर कट लक्षातच आले असेल की जे काही तुमचे यावर्षी 4 राऊंड होणार आहे. ओके, तर आपण या चारही कॅप राऊंडचं म्हणजे मागच्या वर्षी किंवा 1-2 वर्षापूर्वी 3 राऊंड असायचे, त्यानंतर लास्ट राऊंड असायचा तो कॉलेज लेवलवर. तर मग या राऊंडमध्ये काय कंपॅरिझन असतं, खरंच जो काही तुमचा कट ऑफ राहतो तो ड्रॉप होतो की कट ऑफ वाढतो की वॅकन्सी अवेलेबल नसतात, या सगळ्या गोष्टी इथे लक्षात आकडेवारीसहित तुलनात्मक विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनेलवर. बघा, आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, आज आपण जे काही बोलणार आहोत ते कॅप राऊंड पहिला, दुसरा, तिसरा आणि नवीन यावर्षीपासून जो काही 4था राऊंड सुरू झाला यामध्ये कसा फरक असतो. ओके, आणि कुठल्या राऊंडमध्ये कट ऑफ कमी होतो, ओके, किंवा होऊ शकतो किंवा वाढू शकतो, या सगळ्या तुमच्या मनातल्या जे काही काय म्हणू शकतो त्याला अडचणी म्हणण्यापेक्षा त्याला एक चांगला शब्द आहे यार, डाऊट्स. ओके, ज्या काही तुमच्या मनातल्या डाऊट्स आहे या सगळ्या गोष्टी आपण इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. बघा, आपण पार्ट 1 मध्ये डिस्कस करूया की कॅप राऊंडचं लॉजिक अल्गोरिदम काय राहतं. ठीक आहे, बघा, कॅप प्रोसेस म्हणजे एक सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, कॅपलाच म्हणजे कॅपचा आपण शॉर्टकट कॅप आपण यूज करतो, यालाच म्हणतात सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, यावर्षी 2025मध्ये 4 कॅप राऊंड्स राहणार आहेत आणि त्यानंतर जो काही लास्ट राऊंड राहतो तो इन्स्टिट्यूट लेवलवर, हे म्हणजे मागील बऱ्याच वर्षापासून चाललेलं आहे. ठीक आहे, मग आता या कॅप राऊंड 4ची का बरं गरज भासली, ठीक आहे, त्याचंही उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये येऊन जाणार. ठीक आहे, बघा, पहिल्या कॅप राऊंडमध्ये ओके टॉप रँकर्स जे काही स्टुडंट राहतील, ओके, आणि टॉप रँकर्स स्टुडंट टॉप कॉलेजेसच निवडतील आणि जे काही टॉप रँकर्स मुलं राहतील त्यांची जो काही कट ऑफ राहणार तो हायेस्टच राहणार. ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल, ओके, तुम्हाला एक्झाम्पल सहित मी पुढे सांगतोच, परंतु एक पर्टिक्युलर XYZ कॉलेज आहे, त्या कॉलेजला समजा 80% लागतं. ओके, आणि ते कॉलेज एकदम बडी आहे, माझ्या रिजनमधलं आहे. ठीक आहे, मग तो येतं लक्षात, समजा त्या कॉलेजचा मागील वर्षीचा जर रेकॉर्ड पाहिला तर 80% होतं आणि समजा मला 82% मी नक्कीच त्या कॉलेजसाठी अप्लाय करेन. हे लक्षात, त्याच्यासाठी हे पहिला राऊंड आहे. ठीक आहे, मग सेकंड राऊंडचं काय लॉजिक राहतं की जे पहिल्या राऊंडमध्ये ज्या काही वॅकंट सीट्स होत्या त्या तिथं तुम्हाला अवेलेबल दाखवणार. ओके, आणि जो काही कट ऑफ आहे ना तो स्लाइटली काय होतो तिथं ड्रॉप होतो सेकंड राऊंडमध्ये. ठीक आहे, कधी कधी असं असतं, समजा 60चा इंटेक आहे, समजा एखादी 60पैकी 8 सीट समजा एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी आहे, पण पहिल्याच राऊंडमध्ये ते पर्टिक्युलर कॅटेगरी 8पैकी 8 समजा भरून घेईल, मग ती कॅटेगरी तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये काय दाखवणार, अपसेंट. ठीक आहे, हे मी कशावरून सांगतो म्हणजे हे सगळा डाटा मी ॲनालिसिस केलेला आहे, याच्या लक्षात. म्हणजे आपल्या महाराष्ट्र सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे कॅप राऊंड पहिला, कॅप राऊंड दुसरा आणि कॅप राऊंड तिसरा, यामध्ये अशा घटना झालेल्या आहेत. याच्या लक्षात, म्हणजे आपल्याला वाटतं की समजा सहसा ओपनसाठी सीट जास्त राहतात, ओबीसीसाठी सीट जास्त राहतात, या तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये दिसतात, परंतु काही कॅटेगरी अशा असतात, समजा NT झालं, NTB झालं, VJ झालं, ठीक आहे, SC ST झालं, तर या कॅटेगरीच्या सीट्स कधी कधी तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये दिसतच नाही. तुम्ही डाटा चेक करा, नक्कीच तुम्हाला हे आढळून येईल. हे त्या लक्षात. ओके, परंतु काय ना, जो काही कट ऑफ राहतो तो नक्कीच थोडाफार कमी होतो, पण भरपूर काही कमी नाही होते. हे त्या लक्षात. समजा तुम्हाला 82% आहे पहिल्या कॅप राऊंडमध्ये, समजा 82% विद्यार्थी लागला. सेकंड कॅप राऊंडमध्ये 81.80 म्हणजे स्लाइटली 0.30 कट ऑफ काय होतो, ड्रॉप होतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना तो थोडासा स्लाइटली ड्रॉप आहे तो नक्कीच सेकंड राऊंडसाठी ट्राय करू शकतो. नक्कीच 101% त्यांनी ट्राय करायला पाहिजे, त्याला जर ते कॉलेज पाहिजे असेल तर. ओके, नाव सी थर्ड राऊंड, जो काही कट ऑफ राहतो तो ॲज कम्पेअर टू फर्स्ट स्लाइटली ड्रॉप होतो अजून. ओके, मेनी स्टुडंट स्विच ऑर कॅन्सल, याच्या लक्षात. ओके, बरेच विद्यार्थी काय करतात, स्विच करतात किंवा कॅन्सल पण करू शकतात. ठीक आहे, मग या सगळ्या घटना तिसऱ्या राऊंडमध्ये होण्याचे चान्सेस राहतात. ठीक आहे, आता हा 4था राऊंड न्यूली ॲड केलेला आहे. ठीक आहे, आता हा का बरं ॲड केलेला आहे, लास्ट चान्स आहे. CET कॅप राऊंड थ्रू समजा तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर लास्ट चान्स आहे बिफोर द इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड. म्हणजे लास्ट जो काही राऊंड राहत होता आत्तापर्यंत 2 राऊंड राहत होते, 3 राऊंड राहत होते, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राहत होता, परंतु यावर्षी 4था राऊंड त्यांनी ॲड केलेला आहे आणि जो काही लास्ट राऊंड राहणार आहे तो इन्स्टिट्यूट लेवल. ठीक आहे, बघा, मग आता आपण एक पर्टिक्युलर कॉलेज घेऊया.
त्या कॉलेजचं मागच्या वर्षीचा डाटा कम्पेअर करून जर बघितलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येणार. बघा कॅप राऊंडचं लॉजिक झालं, ठीक आहे. त्यानंतर बघा पार्ट 2 मध्ये आपण डिस्कस करणार आहे कंपॅरिझन विथ लास्ट इयरचा डाटा आहे. आपण एक टॉपमोस्टच कॉलेज घेतलेलं आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ओके आणि ओपन कॅटेगरीसाठी आपण हा सगळा डाटा घेतलेला आहे. तर पहिल्या राऊंडसाठी इतकं पर्सेंटाईल राहण्याची तिथं शक्यता राहते. लास्ट इयरचा आपण जर डाटा बघितला, ठीक आहे, पहिल्या राऊंडसाठी म्हणजे 99.90, ठीक आहे. सेकंड राऊंडचा जर बघितला तुम्ही 99.80, म्हणजे काहीच नाही फरक पडला, ओके. तिसरा राऊंड म्हणजे एकदम स्लाइटली ड्रॉप आहे, ठीक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला त्याचा 99.90 कट ऑफ होता, ठीक आहे, तो लागला. पण ज्या विद्यार्थ्याचा एकदम स्लाइटली म्हणजे तो एकदम CUP ला लागूच शकतो परंतु स्लाइटली डिफरन्स आहे, त्यांनी नक्कीच 101% सेकंड राऊंडसाठी ट्राय करायला पाहिजे, कारण की स्लाइटली ड्रॉपसाठी खूप चान्सेस राहतात, ओके. त्यानंतर बघा थर्ड राऊंडमध्ये आणखी थोडासा ड्रॉप झाला, ठीक आहे. आणि आता चौथ्या राऊंडमध्ये जो यावर्षी आहे आपण एक्सपेक्टेड करू की तो पण 0.3 आणखी ड्रॉप होण्याची शक्यता आहे, ठीक आहे. आणि एक महत्त्वाचा सल्ला म्हणा, टिप म्हणा, CUPला जर आपल्याला ॲडमिशन हवं असेल तर पहिल्या आणि सेकंड राऊंडमध्ये सेक्युअर राहा. तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये तिथे काहीच शाश्वती आपण देऊ शकत नाही. लेटर इट गेट्स रिस्की. इथं लक्षात, पहिला फार तर फार दुसरा. तिसऱ्या राऊंडमध्ये काय होईल, समजा एखादा पर्टिक्युलर कॅटेगरीचा जर पोरगा असेल, तिसऱ्या राऊंडमध्ये ती कॅटेगरीच व्हॅनिश होऊन जातं, राहतच नाही. एखादा पर्टिक्युलर ब्रँचसाठी 60चा इंटेक राहिला, 8 पर्टिक्युलर त्या कॅटेगरीसाठी राहते. समजा 8ही ते समजा पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये समजा क्लोज झाले, तिसऱ्या राऊंडसाठी काहीच चान्स नाही. हे त्या लक्षात, ओके. इफ यू आर ट्राईंग टू गेट ॲडमिशन इन लाईक CUP कॉलेज, ठीक आहे. सेकंड नंबर आपण पहा VGTI मुंबईची गोष्ट करूया. आपण इथं IT ब्रांचसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी हे मी सगळं डाटा काढलेला आहे. पहिल्या राऊंडसाठी 99.84, सेकंड राऊंडसाठी 99.75, थर्डसाठी 99.72 आणि आपण एक्सपेक्ट करूया चौथ्या राऊंडसाठी 99.65, ठीक आहे. याच्या लक्षात कट ऑफ कसा स्लाइटली ड्रॉप झाला, त्याच्यामुळे तुम्हाला लास्ट इयरचा कट ऑफ बघायचा. त्या कट ऑफच्या अगदी जर जवळ असेल तर 101% आपण पहिला दुसरा राऊंड त्या एखाद्या चांगल्या कॉलेजसाठी आपण करू शकतो, तो म्हणजे चान्स घेऊ शकतो, ठीक. VGTIची कट ऑफ हलकीसे कमी होतात पण कॉम्पिटेटिव्ह राहतात, कारण की हा कट ऑफ मिळवणं म्हणजे कठीण गोष्ट आहे, ओके. ज्या विद्यार्थ्यांना मिळालं असेल त्यांचं नक्कीच आपण अभिनंदन करूया, ठीक आहे. आफ्टर दॅट PICT पुणे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आपण हा डाटा लास्ट इयरचा डाटा ॲनालाइज करतो. पहिल्या राऊंडसाठी 99.75, सेकंडसाठी 99.71, ओके, 99.70, ओके. हा नियरली इक्वल्स टू, एक्झॅक्ट नाही आहे, ओके, नियरली इक्वल्स टू, ओके. त्यानंतर आपण लास्ट राऊंडचा कट ऑफ एक्सेप्ट करू शकतो 99.66, ठीक आहे, ओके. 99.60 पेक्षा जास्त असेल तर PICT तिसरा चौथामध्ये मिळू शकते, ओके. परंतु तुम्हाला ब्रांच, ओके. आता काय होतं ना, भरपूर ठिकाणी काही लोकांना ब्रांचचं महत्त्व राहते, काही लोकांना कॉलेजचं महत्त्व राहते, ओके. आता हा तिसरा चौथा राऊंड जो राहतो ते ब्रांच मिळेल, ओके, याची काही गॅरंटी नाही, परंतु तुम्हाला ते कॉलेज जरूर मिळू शकते पण दुसरी ब्रांच मिळू शकते. येतं लक्षात, ही जी टिप त्याच्यासाठीच आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी इतक्यापेक्षा जास्त आहे तिसरा चौथा राऊंडमध्ये मिळू शकते PICT कॉलेज 101%. परंतु तुम्ही म्हणसाल सर मला कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे होती, मला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाहिजे होती, मला AI पाहिजे होती, नॉट पॉसिबल. काही सांगता नाहीत, लक बाय चान्स मिळू पण शकते, ठीक आहे. त्यानंतर चौथ्या नंबरचा कॉलेज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्ससाठी आपण हा ॲनालिसिस करत आहे. पहिल्या रँकचा जर कट ऑफ बघितला तर 98.70, सेकंड 98.40, ओके, 97.90 आणि लास्ट 97.50 आपण एक्सपेक्ट करूया, ठीक आहे. कट ऑफ तो स्लाइटली ड्रॉप झालेला तुम्हाला दिसलाच आहे तिथे, ठीक आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज सारख्या कॉलेजमध्ये कट ऑफ सिग्निफिकंटली ड्रॉप होताना तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. आणि हे टॉप 10 मधलं कॉलेज आहे पुण्यातलं, ठीक आहे. टॉप 5 मधलंही म्हटलं तरी चालेल, पुण्यातलं हे टॉप 5चं कॉलेज आहे, अतिशय चांगलं कॉलेज आहे, ज्यांचा कट ऑफ तिथे त्या ठीक आहे मी आता तिथे शो केलेला आहे राऊंड वाईज, तिथे जर असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करायला हरकत नाही, ठीक आहे. पहिल्या आपण 2 पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये या सगळा डिस्कशन केलं आपण कॉलेज वाईज, ठीक आहे. आता तुम्ही काय स्ट्रॅटेजी अप्लाय केली पाहिजे राऊंड पहिले ते तुम्ही बघा. कॅप राऊंड 1मध्ये हाय स्कोर्स आणि आपल्या ड्रीम कॉलेजेस लॉक करावंच लागणार तुम्हाला. तुमचा जर स्कोर चांगला राहिला
लास्ट इयरचा कट ऑफ तुम्ही जर बघून घेतला तर तिथं काही मोठी अडचण येणार नाही. ठीक आहे. पहिला जो राऊंड खेळत आहे त्याच्यासाठी. सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडमध्ये तुमचे चान्सेस वाढतात इफ तुमच्या पर्सेंटाईलमध्ये थोडासा कमी असेल तर. तुमचा जर पहिला कट ऑफ जो लागणार पहिला कॅप राऊंडचा त्याच्यामध्ये जर स्लाइटली डिफरन्स असेल तर 101% सांगतो सेकंड राऊंडमध्ये लागते म्हणजे लागतेच. ओके. थर्ड राऊंडमध्ये काय तो कॉलेज तर मिळून जाईल परंतु त्या पर्टिक्युलर ब्रांचची आपण गॅरंटी नाही घेऊ शकत. येतं लक्षात. ओके. राऊंड 4. ओके. म्हणजे चौथा राऊंड यावर्षी काढण्यामागचा CDCLचा हाच उद्देश होता की हा तुमचा अंतिम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ओके. पण तुम्हाला तेव्हा लेफ्ट ओव्हर ब्रांचेस मिळतील. ओके. एखादं पर्टिक्युलर चांगलं कॉलेज मिळूनही जातील परंतु जे काही अवेलेबल आहे लेफ्ट ओव्हर्स जो काही आपल्याकडं रेझिड्यू यील्ड तिथे बाकी आहे तो तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. बघा आता एक लास्टला एक ॲडवाईस म्हणा किंवा एक स्ट्रॅटेजी समरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. 99.5+ जर तुम्हाला असेल तर तुम्ही गो ॲग्रेसिव्ह विथ द राऊंड फर्स्ट. इफ यू आर इन बिटवीन 97 and 99 ऑब्झर्व सेकंड राऊंड मुवमेंट्स. ओके. इफ यू आर बिटवीन 95 to 97 वेट फॉर द राऊंड 3 and 4. चांगल्या कॉलेजसाठी म्हणत आहे बरं. ओके. जो ब्रांच अवॉइड करत आहे पण कॉलेज त्याला जर पकडायचं असेल तर त्यासाठी हे सगळा डाटा आहे. ओके. आफ्टर दॅट इफ यू हॅव लेस दॅन 95 ओके मग यू हॅव टू गो विथ दिस चान्सेस राऊंड 4 आणि इन्स्टिट्यूट लेवल. ओके. समजा तुम्हाला ब्रांच नाही पाहिजे असेल तुम्हाला जर कम्प्युटर सायन्स पाहिजेच असेल तर इथपर्यंत येण्याची गरजच नाही राहत. ओके. आणि शक्यच नाही आहे. ओके. आणि काय आहे ना ब्रांच चेंज होणं फार कठीण असतं. तुम्ही पहिल्या वर्षी जाता आणि सगळे विषय तिथं क्लिअर असायला लागतो. ओके. काहीतरी टॉपरचा तिथं काहीतरी कॉन्सेप्ट राहतो तेव्हाच तुमची ते ब्रांच शिफ्ट होऊ शकते. ओके. त्याच्यामुळे ती अडचण डोक्यात ठेवू नका का बा नाही बा मी सध्या ॲडमिशन घेऊन गेल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. ज्याची त्याची आवडनुसार ते तुम्ही बघा. मग आता एंड ऑफ दिस स्टोरी आउटरो. ओके. जर तुमचा पर्सेंटाईल कमी आहे तरी चिंता करू नका. राऊंड 3 and 4 मध्ये चांगल्या कॉलेजेस मिळू शकतात पण स्ट्रॅटेजी वापरली तर जी मी आत्तावर सांगितली. ठीक आहे. बघा या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा तुमच्या या आवडत्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल. ओके. आणि कमेंट करा की तुमचा पर्सेंटाईल किती आहे, कुठल्या कॉलेजसाठी तुम्ही ट्राय करणार आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्ही त्या पर्टिक्युलर कमेंट केलं की मला दिस मच ऑफ पर्सेंटाईल आय गॉट अँड आय एम ट्राईंग टू दिस कॉलेज तर मी तुमच्यासाठी एक पर्सनलाइज सजेशन त्या कमेंटवरून तुम्हाला नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर चला मंडळी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.